नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याची जी इम्पॉर्टंट एमसीक्यूची सीरीज आहे, ही सीरीज चालू केली होती. त्याचा हा पाठ क्रमांक 4. ऑलरेडी जे 3 पार्ट आहे हे आपल्या चॅनलवर अपलोड करून झालेले आहे. तुम्ही ते पण जाऊन बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिघांची लिंक देऊन ठेवेल. नक्की बघा, एकदम आयएमपी एमसीक्यू त्याच्यात घेतलेले आहे आणि सर्व जे टॉपिक आहे ते मी तुम्हाला एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहे. ठीक आहे, बघूया आता मग आपला पार्ट 4. हा पण एकदम महत्त्वाचा पार्ट आहे, याच्याकडे पण एकदम व्यवस्थित लक्ष द्या. बघा आता सुरुवात करूया. एमसीक्यू नंबर किती? 31. काय म्हटलंय आता? विच इज एक्झाम्पल ऑफ सेकंड ऑर्डर लिव्हर. आता हा जो प्रश्न आहे हा कोणत्या टॉपिक मधला आहे? सिंपल मशीन मधला. कोणत्या टॉपिक मधला आहे? सिंपल मशीन. जे मेकॅनिकल ग्रुपचे मुलं आहेत त्यांना ऑलरेडी हे माहिती असेल. आता सेकंड ऑर्डर लिव्हर आणि फर्स्ट ऑर्डर लिव्हर, थर्ड ऑर्डर लिव्हर हे काय? हे तुम्ही पहिले काय करा, समजून घ्या. पहिले लिव्हर म्हणजे काय ते समजून घ्या. जेव्हा दोन गोष्टी आपण काय करतो, जॉईन करतो, तेव्हा त्या दोन गोष्टींना जॉईन करण्याची मधली जी दुवा असते तिला आपण काय म्हणतो? लिव्हर म्हणतो. ठीक आहे. आता लिव्हरचे किती प्रकार आहे? 3 प्रकार आहे. एक आहे फर्स्ट क्लास, एक आहे सेकंड क्लास, एक आहे थर्ड क्लास. तुम्ही त्याला फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर किंवा थर्ड ऑर्डर असं सुद्धा म्हणू शकता. आता हे टाईप पडतं कसे? कारण त्यांनी आपल्याला ओळखायला कोणता लावला आहे? सेकंड ऑर्डर. आता इथं मी सेकंड ऑर्डर म्हटलेलं आहे, म्हणजे ह्या प्रश्नात कदाचित ते आपल्याला फर्स्ट ऑर्डर म्हणू शकता, कदाचित ते आपल्याला थर्ड ऑर्डर पण ओळखायला लावू शकता. मग तिघाचे तिघं तुम्हाला माहिती पाहिजे. मग ते कसे ओळखायचे ते मी तुम्हाला आता सांगतो. आता जे लिव्हर आहे, लिव्हर मध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो लोड, एक असतो एफर्ट आणि एक असतो फलक्रम. एक काय असतो? फलक्रम. आता लोड म्हणजे काय? हे त्या वस्तूचं जे वैयक्तिक वजन आहे त्याला आपण काय म्हणतो? लोड. त्याला काहीतरी स्वतःचं वजन राहणार आहे, त्यामुळे त्याच्यावर काय पडणार आहे? लोड पडणार आहे. मग त्याला आपण काय म्हणणार? लोड. त्यानंतर एफर्ट म्हणजे काय? ही आपण लावलेली ताकद असते. आपण लावलेली ताकद आहे तिला आपण काय म्हणतो? एफर्ट. आणि ह्या दोघांना जॉईन करण्यासाठी जे मीडियम त्यांनी वापरलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो? फलक्रम. उदाहरणार्थ आता तुम्ही गार्डन मध्ये सीसॉ बघितला असेल, बरोबर आहे. सीसॉला मध्ये बघा इथं अशी जॉईनिंग असते. सीसॉ म्हणजे ते खाली वरती नाही का करता, इकडून एक जण बसतो, इकडून एक जण बसतो बघा. लहानपणी खेळायचे तुम्ही गार्डन मध्ये ते, हे बघा, हे असं सीसॉ असतं, बरोबर आहे. तर काय होतं आता समजा याचं वजन जास्त असलं तर हा कोणत्या बाजूला जातो? खालच्या बाजूला. आणि हा कोणत्या बाजूला जातो? वरच्या बाजूला. जर याने जोरात उडी मारली किंवा याने वजन टाकलं तर हा कोणत्या बाजूला जातो? खालच्या. आणि हा कोणत्या बाजूला जातो? वरच्या. याच्यात दोघांपैकी एक काय? आपला लोड. आणि हा काय? आपला समजा एफर्ट. आणि जो फलक्रम आहे हा इथं आहे आपला, बरोबर आहे. मग हा जो प्रकार आहे हा कोणता प्रकार आहे आपला? फर्स्ट क्लास रिव्हर. मग तुम्ही म्हणाल सर कसं काय? तर यांच्या ज्या पोझिशन आहे यांच्या पोझिशन वरूनच त्याचे काय आहे? टाईप आहे. जसं जर फलक्रम मध्यभागी आला तर काय झालं? फर्स्ट क्लास लिव्हर. फलक्रम कुठे आला? मध्यभागी आला, तर कोणता लिव्हर झाला? फर्स्ट क्लास लिव्हर. जर लोड मध्यभागी आला, जर कोण मध्ये आला? लोड मध्यभागी आला, तर तो कोणता लिव्हर झाला? सेकंड क्लास लिव्हर. आणि जर एफर्ट मध्ये आला तर तो कोणता लिव्हर झाला? थर्ड क्लास लिव्हर. एवढं सोपं आहे. पण हे ओळखायचं कसं? आता त्याच्यासाठी आपण काय एक्झाम्पल बघून घेऊ. आता सर्वात पहिले त्यांनी काय म्हटलंय? सेकंड ऑर्डर लिव्हर आपल्याला ओळखायला लावले, पण आपण चारीच्या चारी काय करू? बघून घेऊ. त्यांनी काय म्हटलंय? ऑप्शन हे दिलंय कॉमन बॅलन्स. कॉमन बॅलन्स म्हणजे काय? आपले जे जुने वजन काटे, हे बघा असे जे जुने वजन काटे, त्याला आपण काय म्हणतो? कॉमन बॅलन्स. ठीक आहे. मग आता कॉमन बॅलन्स हा कसला प्रकार आहे? बघा, इकडे लोड असतो, इकडे एफर्ट असतो. समजा आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे 5 किलो, मग आपण इथं 5 किलोचं वजन ठेवणार आणि इथं ते 5 किलो हे हा जो पोर्शन आहे हा खाली जाईपर्यंत आपण याच्यात काय टाकत राहणार? समजा शेंगदाणे, गुळ जे काही घेणार असेल तर मग हे खाली जाईपर्यंत आपण इथं काय करणार? ते टाकत राहणार. आणि फलक्रम कुठे असतो? आपला मध्यभागी. मग हे कसलं एक्झाम्पल आहे? ते एक्झाम्पल आहे फर्स्ट क्लास लिव्हरचं. मग आपलं हे आन्सर येईल का? नाही येणार. त्यानंतर अ पेअर ऑफ सीझर. आता कातर. कातर कशी असते? बघा, इथं आपल्याला धरायला एक त्यांनी पोर्शन दिलेला असतो, बरोबर आहे, अशी. आणि इथं आपल्याला काय असते? छोटीशी जॉईनिंग असते, बरोबर आहे. इथं काय असते? छोटीशी जॉईनिंग असते. आता हे पण तुम्ही इमॅजिन करू शकता. आपण काय लावतो? या साईडने एफर्ट्स लावतो, बरोबर आहे ना. हे आपण आपलं जे बोट आहे, बोटांमध्ये टाकून आपण थोडेसे बोटांना काय करतो? ताकद लावतो. मग हा काय झाला? आपला एफर्ट्स. मग लोड कुठे आहे आपला? या इथं. हा काय? आपला लोड. आणि हा काय? आपला फलक्रम. हा काय? आपला फलक्रम. मग हे पण कोणत्या प्रकारचं एक्झाम्पल आहे? हे पण फर्स्ट क्लास ऑर्डरचं एक्झाम्पल आहे. आता बघूया बॉटल ओपनर. आता बॉटल ओपनर कसं असतं बघा. हा, पुढच्या बाजूला त्याला इथं काहीतरी अटॅचमेंट दिली असते अशी, ठीक आहे. त्यानंतर मध्ये इथं एवढं असं काय असतं? लिव्हर. आणि हा जो पोर्शन आहे हा आपल्या हातात असतो, बरोबर आहे ना. म्हणजे एफर्ट कोण लावतो? आपण. म्हणजे एफर्ट एफर्ट कुठे आला? इथे आला. जो लोड आहे तो कुठे पडतो? इथं. जो लोड आहे तो कुठे पडतो? आपला इथं मध्यभागी. आणि जे फलक्रम आहे ते फलक्रम कुठे असतं? आपलं पुढच्या बाजूला. कारण ओपनिंग आपण कोणत्या बाजूने करतो? त्याच्या पुढच्या एंडने. मग हा कोणत्या प्रकारचा एक्झाम्पल आहे? बघा, लोड आपला आला मध्यभागी, एफर्ट आला आपला 3 नंबरला आणि फलक्रम आला आपला 1 नंबरला, म्हणजे समोरच्या बाजूला. ठीक आहे. मग हे कसलं उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे सेकंड ऑर्डर लिव्हर. मग या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे? बॉटल ओपनर जे हे याचा राईट आन्सर आहे.
तिसरं बघून घेऊ ह्युमन फोरआर्म. आता आपला जो फोरआर्म आहे फोरआर्म बघा, जर समजा आपला हात असला तर हात हाताचा जो आपला पंजा आहे हा शोल्डर आहे समजा, हा आपला फोरम आहे आणि इथं आपला काय असतो समजा हाताचा पंजा असतो. तर हा जो पंजा आहे ठीक आहे, इथून इथून आपण काही पण गोष्ट उचलत असतो किंवा ताकद लावत असतो बरोबर आहे. म्हणजे आपला जो लोड आहे तो लोड कशावर पडतो, इथून पडतो, किंवा आपण लोड कशावरून देतो, या बाजून देतो. म्हणजे आपला काय इथं इथं लोड आणि एफर्ट आपला कोणत्या बाजूने लागते, ताकद आपली कोणत्या बाजूने लागते, फोरमच्या बाजूने. आणि फलक्रम म्हणजे जी आपली जॉईनिंग आहे ती कोणत्या बाजूने, शोल्डरच्या एंडने बरोबर आहे ना. म्हणजे हे कोणत्या प्रकारचं एक्झाम्पल आहे, थर्ड क्लास रिव्हलचं. ठीक आहे, तर हे होते आपले फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड क्लास लिव्हर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा पण प्रश्न सिंपल मशीनचाच आहे. काय म्हटलंय बघा, व्हॉट इज द मेकॅनिकल ऍडव्हांटेज इफ अ लोड ऑफ 1000 kg इज लिफ्टेड बाय अ सिंपल मशीन अँड एफर्ट अप्लाइड इज 250 kg. काय म्हणता येते त्यांना, काय काढायचं आहे, मेकॅनिकल ऍडव्हांटेज. काय मागताय, मेकॅनिकल ऍडव्हांटेज. आता लोड आपण ऑलरेडी बघितलं काय, एफर्ट आपण ऑलरेडी बघितलं काय, याच्यात जे नवीन आहे ते आपण बघू. आता मेकॅनिक हे सिंपल मशीनच्या काही 5 टर्म आहे त्या मी तुम्हाला लगेच पटकन एक्सप्लेन करून देतो. एक कन्सेप्ट आहे लोड, ते आपण वरती बघितलं, जे त्याचं वैयक्तिक वजन असतं. एक कन्सेप्ट आहे एफर्ट, म्हणजे जे आपण ताकद लावतो. एक कन्सेप्ट आहे मेकॅनिकल ऍडव्हांटेज. आता मेकॅनिकल ऍडव्हांटेज म्हणजे काय, या दोघांचा जो रेशो असतो त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल ऍडव्हांटेज. एक कन्सेप्ट आहे वेलोसिटी रेशो. वेलोसिटी रेशो म्हणजे काय, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट आणि डिस्टन्स मूव्ह बाय लोड. यांनी जे डिस्टन्स डिस्टन्स जेवढं यांनी कव्हर केलंय भागिले याने जेवढं डिस्टन्स कव्हर केलंय त्याला आपण काय म्हणतो, वेलोसिटी रेशो. आणि त्याच्या सर्वात शेवटचं आहे इफिशियन्सी. सर्वात शेवटचं काय, इफिशियन्सी. आता इफिशियन्सी म्हणजे काय, आउटपुट अपॉन इनपुट इंटू 100. आता इथं आउटपुट इनपुट ऐवजी इथं काय येणार आहे, मेकॅनिकल ऍडव्हांटेज, आणि इथं काय येणार आहे, वेलोसिटी रेशो. या मेकॅनिकल या ज्या सिंपल मशीनच्या आहे हे एकदम इम्पॉर्टंट टर्म्स आहे. एवढ्या 5 टर्मवरच तुम्हाला जे काही फॉर्म्युला विचारायचे किंवा जे काही क्वेश्चन विचारायचे ते विचारणार. ठीक आहे, मग आता या प्रश्नामध्ये ते काय मागतं आपल्याकडे, मेकॅनिकल ऍडव्हांटेज. मेकॅनिकल ऍडव्हांटेजचा फॉर्म्युला मी तुम्हाला बाजूलाच लिहून दिलेला आहे. मेकॅनिकल ऍडव्हांटेज काय बोललो मी, लोड अपॉन एफर्ट. लोड अपॉन एफर्ट. मग आता प्रश्न वाचून आपण लोड आणि एफर्टच्या किमती शोधूया. व्हॉट इज मेकॅनिकल ऍडव्हांटेज इफ लोड ऑफ 1000 kg, म्हणजे लोड किती दिलाय त्यांनी, 1000 kg, अपॉन एफर्ट किती दिलाय त्यांनी, 250 kg. बरोबर. मग आता आपल्याला फक्त याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 0 0 काय होईल, कट. 25 1 25, 25 चौक 100. मग किती आला आपलं, 4. आता बघा तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल, याला त्यांनी काय दिलेलं नाहीये, युनिट दिलेलं नाहीये. तर याला युनिट नसतंच, मेकॅनिकल ऍडव्हांटेज असो किंवा वेलोसिटी रेशो असो. का बरं नसतं, आता जी लोड आहे, लोड हा लोड आपण कशात मोजतो, केजी मध्ये किंवा न्यूटन मध्ये किंवा आणखी पाऊंड वगैरे जे काही त्याचं युनिट असेल. आता एफर्ट पण आपण कशामध्ये मोजतो, केजी किंवा न्यूटन किंवा आणखी काही युनिट असेल ते. मग याचा केजी काय होऊन जाईल, याला कॅन्सल. सेम याचा न्यूटन काय होऊन जाईल, याला कॅन्सल. मग काय उरतं मग कोणतं युनिट उरतं का, नाही उरत. त्यामुळे मेकॅनिकल ऍडव्हांटेज आहे ही युनिटलेस क्वांटिटी, हिला युनिट नसतं. मग या प्रश्नाचा राईट आन्सर काय येईल आपलं, 4. ठीक आहे, तसंच वेलोसिटी रेशोचं आहे ते आपल्याला पुढे भेटणार आहे, ते आपण पुढच्या एमसीक्यू मध्ये बघूया पुढचा एमसीक्यू काय म्हटलं. आता बघा, व्हॉट इज द वेलोसिटी रेशो, वरतीच बोललो मी तुम्हाला. आता काय काढायला लावता येते आपल्याला, वेलोसिटी रेशो ऑफ अ सिंपल मशीन ऑफ मास 120 kg. आता त्यांनी मास दिलाय आपल्याला, मास म्हणजेच लोड. याचा आपल्याला काहीच काम नाही. का बरं, आपण काय काढतोय आता, वेलोसिटी रेशो. जर त्यांनी आपल्याला हे काढायला लावलं असतं मेकॅनिकल ऍडव्हांटेज, तर आपल्याला मास म्हणजेच लोडचा फायदा झाला असता. आता आपल्याला वेलोसिटी रेशो काढायचा आहे. वेलोसिटी रेशोचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट्स अपॉन डिस्टन्स मूव्ह बाय लोड, अपॉन डिस्टन्स मूव्ह बाय लोड. याला आपण काय म्हणतो, वेलोसिटी रेशो. मग आता आपल्याला काय बघायचं, फक्त एफर्ट जो आहे याने किती डिस्टन्स कव्हर केलंय आणि जो लोड आहे याने किती डिस्टन्स कव्हर केलंय एवढंच बघायचंय. मग आता जाऊया पुढे. या केजीचं आपल्याला काही काम नाही, मासचं आपल्याला काही काम नाही. इज लिफ्टेड टू अ हाईट ऑफ 5 मीटर्स. हे आपल्याला गरजेचं आहे. आता हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स त्यांनी कोणाचं दिलंय हे डिस्टन्स त्यांनी कोणाचं दिलंय, मासचं दिलंय. ठीक आहे, मास म्हणजेच काय, आपला लोड. मग आपला लोड किती लोडने किती डिस्टन्स कव्हर केलंय, 5 मीटर, बाय अ फोर्स ऑफ 60 kg. फोर्स म्हणजे आपण लावलेले एफर्ट्स. बरोबर, याचं पण आपल्याला काही काम नाही. पण त्याचं जे डिस्टन्स आहे त्याचं आपल्याला काम आहे. किती दिलं आहे, 15 मीटर्स. म्हणजे डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट्स. मग तो किती आला आपला, 15 मीटर्स. मग काही नाही, याला फक्त आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. मीटर असं पण काय होऊन जाईल, कॅन्सल. 5 1 5, 5 3 किती होता, 15. मग आपला आन्सर किती येईल, 3. वरतीच बोललो मी तुम्हाला, मेकॅनिकल ऍडव्हांटेज आणि दोघं कसे आहे, युनिटलेस क्वांटिटी. कारण यांचे जे युनिट आहे एकमेकांना काय होऊन जातात, कॅन्सल. मग याचा फायनल आन्सर किती आला आपलं, 3. बघूया पुढचा प्रश्न. हाऊ मेनी डिग्री इज इक्वल टू 1 रेडियन. म्हणजे
हाऊ मेनी डिग्री इज इक्वल टू 1 रेडियन, म्हणजे किती डिग्री बरोबर काय होतं 1 रेडियन होतं. तर याचा फॉर्म्युला काय कन्वर्ट करायचा, कशातून कशात जायचं आपल्याला, डिग्री मधून कशात जायचं आहे रेडियन मध्ये. हा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे, जो आपला ट्रिग्नोमेट्री टॉपिक आहे त्याच्याशी हा प्रश्न रिलेटेड आहे. मग डिग्रीचा रेडियन आपण कसं करतो 180 बाय पाय. मग या क्वेश्चनचा राईट आन्सर काय येणार आहे 180 बाय पाय. आता बघा ट्रिग्नोमेट्री जो आहे याच्यातले आणखी काही इंपॉर्टंट एमसीक्यू ते तर मी पुढे सांगणारच आहे, पण आणखी त्याच्यात विचारण्यासारखं काय बघा लक्षात घ्या, ते आपल्याला बेसिक फॉर्म्युला विचारतात. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपले किती आहे, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. आता असं लिहायचं कारण काय, जे जे मी तुम्हाला समोर समोर दिसत आहे ते एकमेकांच्या कसे ऑपोजिट आहे. साईनचे ऑपोजिट काय कोसेक, कॉसचे ऑपोजिट काय सेक आणि टॅनचे ऑपोजिट काय कॉट. तर याचे ते बेसिक फॉर्म्युले पण तुम्हाला विचारू शकतात. जसं साईनचा फॉर्म्युला काय ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, कॉसचा काय ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस, टॅनचा काय ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ठीक आहे. आणि हे जे याच्या समोर लिहिले हे फॉर्म्युला उलटे केले का आपल्याला याचं उत्तर येणार. जसं हाईट अपॉन ऑपोजिट साइड, हायपोटेनियस सॉरी, हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड आणि ऍडजसंट साइड अपॉन ऑपोजिट साइड झाले. याचे पण फॉर्म्युले तयार झाले. तर हे जे बेसिक फॉर्म्युले याच्यावर पण ते काय करू शकता प्रश्न विचारू शकता. आता सांगण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याकडे वेळ कमी, म्हणून जे जे महत्वाचं वाटतंय विचारतील त्याचेच प्रश्न आपण बघतोय. मग या प्रश्नाचा राईट आन्सर काय येणार आहे आपलं 180 बाय पाय. बघूया पुढचा प्रश्न. आता काय म्हटलंय बघा, आपण कशाशी रिलेटेड आहे ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड प्रश्न आहे. काय म्हटलंय त्यांनी, व्हॉट इज द हाईट ऑफ अ बिल्डिंग if a ladder at 45 degree touches the building, place 16 meter from the base of the building. बघा आता काय म्हटलंय त्यांनी, व्हॉट इज द हाईट ऑफ बिल्डिंग, म्हणजे काय दिलेली त्यांनी एक बिल्डिंग दिली. आता जी बिल्डिंग आहे ही आपली जमिनीशी कशी उभी राहते सरळ, सरळ म्हणजे कशी 90 अंशात, बरोबर आहे ना, सरळ म्हणजे कशी 90 अंशात. पुढे इफ अ लॅडर ऍट 45 डिग्री, म्हणजे एक लॅडर आहे ती काय करते याला टच करते, बरोबर आहे. ही लॅडर, ही अशी काय आपली लॅडर, याला काय करते टच करते. किती अँगल मध्ये टच करते तर 45 डिग्री मध्ये. मग हिचा हा जो अँगल आहे हा अँगल किती आहे आपला 45 डिग्री मध्ये. पुढे काय म्हटलंय, प्लेस 16 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द बिल्डिंग. हा बिल्डिंगचा बेस आहे, बिल्डिंग पासून जी लॅडर आहे ही किती मीटर आहे 16 मीटर आहे. जी लॅडर आहे ही बिल्डिंग पासून किती मीटर आहे 16 मीटर आहे. आपल्याकडून काय मागता येते, व्हॉट इज द हाईट ऑफ बिल्डिंग, म्हणजे ही जी बिल्डिंगची हाईट आहे, सपोज तिला आता समजा मी काय लिहिलं सध्या एक्स लिहिलं, तर ही एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायची कॅल्क्युलेट करायची. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय बिल्डिंगची हाईट जी ती कॅल्क्युलेट करायची. आता हा पण ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड प्रश्न आहे. आता हा जो अँगल त्यांनी दिलाय हा किती 45 डिग्री. बिल्डिंग असो, त्यांनी इथं बिल्डिंग शब्द वापरला, टॉवर शब्द वापरला, झाड शब्द वापरला, काही पण शब्द वापरला, तर आपल्याला माहिती आहे जमिनीशी कशी उभे राहता एकदम सरळ सरळ. सरळ म्हणजे किती अंशात 90 अंशात. मग हा अँगल आपला कंपल्सरी किती येणार आहे 90 डिग्री. मग आता त्याच्यातला एक अँगल त्यांनी किती दिलाय 45 डिग्री, मग हा पण आपला किती येणार आहे 45 डिग्री. तुम्ही म्हणाल सर कसा आला, तर आता जो त्रिकोण आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या किंवा सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. त्याच्यापैकी 90 हा गेला, बरोबर आहे, हा 90 गेला. मग 180 मधून 90 गेले 90, आणि हा 45 गेला. 90 मधून 45 गेले, किती उरले 45. मग अँगल आपला किती आला 45. आता नियम एकदम सोपा आहे बघा, हे जे डिस्टन्स त्यांनी दिलंय हे दिलंय 16 मीटर. आता जी 45 समोरची, इथं पण 45 आहे इथं पण 45 आहे, मग यांच्या ज्या समोर समोरच्या बाजू आहे या समोर समोरच्या बाजू पण आपल्या कशा येतील सारख्या येतील. म्हणजे याचं माप x आहे बघा, या साईडचं माप x आहे तर या साईडचं माप पण काय येईल आपलं x येईल. पण या साईडचं माप तर आपल्याला माहिती आहे हे माप किती आहे 16 मीटर, मग आपलं हे पण माप किती येणार आहे 16 मीटर. मग त्या बिल्डिंगची हाईट पण आपली किती येणार आहे 16 मीटर. ठीक आहे, समजलं. असंच ते काही वेळा काय करू शकतात, समजा आता हे दिलं हे विचारतील, हे दिलं तर हे विचारतील. समजा त्यांनी असं विचारलं असं लॅडरची लेंथ काढा, म्हणजे ही जी लॅडर आहे हे किती लांब आहे ते काढा. मग आपण काय केलं असतं, इथं जो पायथागोरसचा फॉर्म्युला आहे तो आपण इथं अप्लाय केला असता. काय पायथागोरसचा फॉर्म्युला काय, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर, म्हणजे 16चा स्क्वेअर प्लस परत काय 16चा स्क्वेअर. मग इथं याला सॉल्व्ह करून जे काय आपलं उत्तर आलं असतं, मग ती आपली कसली लेंथ आली असती लॅडरची. ठीक आहे, बघूया मग पुढचा प्रश्न काय म्हटलंय. आता बघा, व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ अ स्केलन ट्रायंगल इफ, इथं फुल स्टॉप नव्हतं पाहिजे. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ स्केलन ट्रायंगल हॅव्हिंग साइड्स ऑफ 40 mm 20 mm अँड 28 mm. काय म्हणता येते त्यांना, काय पाहिजे पेरिमीटर. ठीक आहे, पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटर म्हणजे काय परिमिती. परिमिती म्हणजे समजा आता तुम्हाला कोणता पण एक ऑब्जेक्ट दिलाय, समजा स्क्वेअर असेल, ट्रायंगल असेल, सर्क्युलर असेल, कोणता पण असेल, तर याच्या ज्या सर्व साईडची जी बेरीज आहे त्याला आपण काय म्हणतो पेरिमीटर. म्हणजे ही प्लस ही प्लस ही प्लस ही, त्याला आपण काय म्हणतो पेरिमीटर. आता त्यांनी आपल्याला कसं काढायला लावलंय ट्रायंगलचं काढायला लावलंय. कोणता ट्रायंगल आहे स्केलन. स्केलन ट्रायंगल म्हणजे ज्याची एक पण बाजू सारखी नसते त्याला आपण कोणतं ट्रायंगल म्हणतो स्केलन. म्हणून इथं माप पण बघा कसे दिले वेगवेगळे दिले. मग ह्या स्केलन ट्रायंगलचा आपल्याला काय काढायचं आहे पेरिमीटर. समजा हा स्केलन ट्रायंगल आहे आपला, एक बाजू किती आहे त्याची 40 mm, एक बाजू किती आहे त्याची 20 mm.
आणि एक बाजू किती आहे त्याची 18 mm. आता त्यांनी आपल्याला काढायला लावला आहे पेरिमीटर. जर एरिया सांगितला असता तर आपण काय काढला असता 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट या फॉर्म्युल्याने आपण कॅल्क्युलेट केला असता. हा मेन्सुरेशनचा प्रश्न आहे. हा आता पेरिमीटर म्हणजे काय, सर्वांची बेरीज, एवढंच बोललो तुम्हाला. फॉर्म्युले पण आहे पण त्याच्याशी रिलेटेड, पण ते पाठ करायला तुम्हाला आता वेळ नाही. काय करायचं, सर्व बाजूंची बेरीज, कोणता पण शेप दिला असेल तरी. मग आता इथं सर्व बाजू कोणत्या कोणत्या आहे, 40 प्लस 20 प्लस 18. मग 40 आणि 20 किती होता आपले 60, 60 अधिक 18, 60 आणि 18 किती होता 78 mm. मग हा जो स्केलेन ट्रायंगल आहे याचा जो पेरिमीटर आहे, पेरिमीटर किती येणार आहे 78 mm. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. व्हॉट इज द एरिया ऑफ अ सर्कल ऑफ डायमीटर 50 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मागता येते, सर्कलचा एरिया. मग सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आपला, पाय आर स्क्वेअर. आता हा कशाशी रिलेटेड प्रश्न आहे, जो मेन्सुरेशन टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. आता पाय आर स्क्वेअर हा आपल्या सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आता पायची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे फिक्स असते, किती असते 3.14. आर आर म्हणजे काय, आपली रेडियस, रेडियस म्हणजे काय त्रिज्या. त्याने आपल्याला डायमीटर दिलाय, डायमीटर म्हणजे काय व्यास, बरोबर आहे. किती दिलाय 50. आता जी आपली त्रिज्या आहे किंवा रेडियस आहे ही डायमीटरच्या कशी असते, निम्मी असते. मग 50 भागिले 2 किती येणार आपली रेडियस 25. पण इथं 25चा त्यांनी काय म्हटलंय स्क्वेअर. मग आता 3.14 तसंच 25चा वर्ग किती होतो 625. आता फक्त या दोघांचा आपल्याला काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. मग 625 गुणिले इथं काय येणार आता 3.14. बघूया मग यांचा मल्टिप्लिकेशन, 4 पंचे 20, 0 हातच्याला 2, 4 दुने 8, 8 आणि 2 10, 0 हातच्याला 1, 6 चोक 24, 24 आणि 1 25. अधिक दशकाला गुंतताना काय येईल इथं 0, 1 5 5, 1 2 2 आणि 1 6 6. त्यानंतर शतकाला गुंतताना किती शून्य येतील आपले 2. पुढे आता काय येईल 3 5 15, 5 हातच्याला 1, 3 दुने 6, 6 आणि 1 7 आणि 6 1 6 अजून 12, 7 3 18. इथं किती येणार मग 18. इथं येईल 0, इथं येईल आपला 5, 5 आणि 5 10 आणि 2 किती होता 12, 2 हातच्याला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 7 14, 14 आणि 2 16, 6 हातच्याला 1, 8 आणि 1 9, 1 अशी 1. पण आता इथं आपण जे गुणाकार केला याला 2 घर सोडून काय होते पॉईंट. मग उत्तराला पण किती घर सोडून पॉईंट येतील 2. हे एक घर, हे एक घर. इथं आला आपला पॉईंट. मग आपलं फायनल आन्सर किती आलं 1962.50. 0.50 म्हणजे 6 शून्य लिहिला नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे आपला आन्सर किती येईल 1962.5 mm सेंटीमीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर. किती आहे मग ते ऑप्शन 1962.5 ऑप्शन डी. माझ्या प्रश्नाचा राईट आन्सर काय येणार आहे ऑप्शन डी. जाऊया पुढच्या प्रश्नावर. आता बघा काय म्हटलंय त्यांनी ह्याच्यात, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ कास्ट आयर्न बार हुज लेंथ विड्थ अँड हाईट आर 20 मीटर 15 मीटर अँड 12 मीटर. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, काढायला काय लावलेलं आपल्याला टोटल सरफेस एरिया. काय टोटल सरफेस एरिया कोणाचा, कास्ट आयर्न बारचा. आता इथून आपल्याला त्याचा जो शेप आहे तो समजणार नाही, पण पुढे आपल्याला समजून जाईल. त्यांनी काय दिलेलं आहे, लेंथ दिली, विड्थ दिली आणि हाईट दिली. म्हणजे हा आपला ऑब्जेक्ट कसा आहे 3D आणि बार शब्द वापरला म्हणजे कसा आहे रेक्टेंग्युलर, बरोबर. मग आपण पहिले काय करू, हा जो ऑब्जेक्ट आहे हा ड्रॉ करून घेऊ. बघा आता हे काढण्यासाठी, टोटल सरफेस एरिया काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाचे फॉर्म्युले पण काय करावं लागेल, लर्न करावं लागेल. त्याऐवजी फॉर्म्युले लर्न करण्यापेक्षा मी तुम्हाला मेथड सांगतो की तुम्ही टोटल सरफेस एरिया किंवा व्हॉल्यूम वगैरे जे हे कसं काढू शकता. कारण मग पेपरात ते हाच शेप देतील असं काही नाही. प्रश्न तर हमखास येणार मेन्सुरेशनचा, पण हाच शेप येईल असं काही नाही, माप हे राहतील असं काही नाही. त्यामुळे तुम्ही फक्त कन्सेप्ट समजून घ्या तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे तिथं तुमचा फॉर्म्युला जरी पाठ नसला तरी तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेशन करू शकता. आणि या कॅल्क्युलेशनच्या उदाहरणांना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, कॅल्क्युलेशनचे जे उदाहरणं असतात यांना अंदाज लावायचा नाही. हे सॉल्व्ह केल्याशिवाय त्याचं उत्तर लिहायचं नाही. अंदाज पंचे तुम्ही लिहिलं तर तुमचं उत्तर हमखास चुकणार. बघा आता तर याच्यात काय आपल्या लेंथ, लेंथ किती दिली त्यांनी 20 मीटर, ही आपली लेंथ. त्यानंतर ब्रेड्थ किती दिली 15 मीटर आणि ही जी आपली हाईट आहे ही किती दिली त्यांनी 12 मीटर. म्हणजे लेंथ आहे, लेंथ आता टोटल सरफेस. आता याच्यात पहिले सरफेस किती आहे ते आपण बघून घेऊ. आता हा जो आहे हा समोरचा एक सरफेस बघा, तुम्हाला काउंट करून दाखवतो डायरेक्ट. हा एक सरफेस, याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट मागच्या बाजूला हा एक सरफेस आहे का, बरोबर. आता हे किती आले 2 प्लस आता इकडचा सरफेस बघा, हा जो उभा आहे हा त्याला बॉर्डर केली बघा मी एवढा. आता हा सरफेस, याच्या समोरचा हा एक सरफेस, असे अजून किती आले 2. आणि शेवटचे दोघं हे वरती बघा झोपलेले आडवे, हा आणि हा बघा हा. असे टोटल किती सरफेस आहे इथं 6. 2 2 4 2 6, असे टोटल किती सरफेस आहे 6. मग आपल्याला किती जणांचा एरिया काढायचा आहे 6 जणांचा एरिया काढायचा आहे आणि त्यांची काय करायची आहे बेरीज करायची. आता त्याच्यासाठी फॉर्म्युला पण आहे 2 × LB + BH + LH. पण तुम्हाला बोललो विदाउट फॉर्म्युला कसं कॅल्क्युलेशन करायचं.
मग आता सहा सरफेस आहे, मग आपल्याला प्रत्येकाचा वैयक्तिक काय करावं लागेल, एरिया काढावा लागेल. समजा आता मी हा जो बाहेरचा आहे, समजा हा सरफेस कन्सिडर केला मी. आता या सरफेसची लेंथ किती आहे, लेंथ कडे पाहिलं तर 20 मीटर गुणिले याची हाईट पाहिली तर याची हाईट किती आहे, ही यालाच पॅरलल आहे ना, याची हाईट किती आहे मग 12 मीटर. बरोबर आहे. मग हा कोणाचा एरिया झाला, हा पहिल्या सरफेसचा. कोणाचा झाला, पहिल्या सरफेसचा. आता सेम हा जर समजा मी पहिला सरफेस याला कन्सिडर केला, तर हा जो दुसरा सरफेस आहे याचा आणि याचं माप कसं राहणार आहे, सारखंच राहणार आहे. कारण 20 इथं आहे, इथं पण किती आहे 20, इथं 15 आहे, इथं पण किती आहे, सॉरी इथं 12 आहे, इथं पण किती आहे 12. मग दोघांचे माप कसे राहणार आहे, सारखे. मग मी हे सरफेस 2 वेळा कॅल्क्युलेट करण्यापेक्षा यालाच कितीने गुणतो, 2 ला, आणि हे ब्रॅकेट मध्ये टाकतो, कारण असं प्रत्येक सरफेस होणार आहे. बरोबर. प्लस आता समजा हा साईडचा सरफेस कन्सिडर केला, हा बघा दिसला गिरवला मी पा 2-3 वेळा. हा आता याची जी लेंथ आहे, याची लेंथ किती आहे 15, आणि याची जी विड्थ किंवा हाईट आहे ती किती आहे 12. सेम याचा जो समोरचा सरफेस आहे हा, याचा पण सेम होणार आहे, याचे पण माप तेच राहणार आहे, हे 15 आणि हे 12. मग याला ऑलरेडी आपण बाहेर 2 ने गुणलंय. त्यानंतर शेवटचा सरफेस जो वरती असा झोपलेला आहे, आडवा सरफेस आहे बघा, हा आणि खालचा सरफेस पण सेम राहणार आहे. याचे माप किती आहे, हे किती आहे 20, लेंथ किती आहे 20, आणि हाईट किंवा विड्थ किती आहे 15. बरोबर आहे. 20 गुणिले किती येणार मग 15. मग आता आपल्याला याचे काय करायचे कॅल्क्युलेशन. हा 2 असले तसा राहू देऊ आपण. 12 दुने किती होतात 24, म्हणजे इथे येणार 240. ही सिक्वेन्स जी तुमची मागे पुढे झाली तरी चालेल, पहिले हाच घेतला पाहिजे असं काही नाही. तुम्ही पहिले हा घ्या, वरचा घ्या, खालचा घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. फक्त जे कॅल्क्युलेशन आहे ते बरोबर करा. आता 15 दुने किती होतात, 12 गुणिले किती येतात 15, 15 गुणिले समजा 12, 12 पंचे 60, शून्य आजच्याला 6, 12 1 12, 12 6 18, म्हणजे किती आले 180. प्लस हे किती आहे 20 गुणिले 15, 15 दुने किती होतात 30, म्हणजे हे किती येणार 300. आता या सर्वांची बेरीज त्याला गुणिले किती करायचं आहे 2. हा शून्य जसला तसा शेवटून सुरुवात करू, 0 0 0 जसला तसा. आता काय आहे 4 8 आणि 0, मग 8 आणि 4 किती होतात 12, 2 आजच्याला 1. आता इथं काय 2 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, म्हणजे हे किती आलं 720. आता या 720 ला कितीने गुणायचं आहे आपल्याला, 2 ने गुणायचं आहे. मग 720 गुणिले किती येईल 2, बे 0 0 बे 2 4, बे साठी 14, मग किती आलं आपलं 1440 मीटर स्क्वेअर. मग याचं जे फायनल आन्सर आहे, हे फायनल आन्सर काय येणार आहे आपलं 1440 मीटर स्क्वेअर. असं त्यांनी कोणता पण शेप दिला तर त्याचं कसं कॅल्क्युलेट करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि जर समजा त्यांनी इन केस व्हॉल्यूम विचारलं, व्हॉल्यूम पण खूप फेमस आहे. समजा त्यांनी व्हॉल्यूमच काढायला लावलं, कोणत्या पण शेप असो, काय विचारलं व्हॉल्यूम काढायला लावलं, तर तिथं जेवढे माप दिले असेल ना त्या सर्व मापांचा काय करायचं तुम्ही फक्त गुणाकार करायचा. या केसमध्ये व्हॉल्यूम काय येणार आहे एल इंटू बी इंटू एच. बरोबर. म्हणजे या तिघांचा गुणाकार येणार आहे काय 20 गुणिले 15 गुणिले 12. मग आता याचं जे काही उत्तर येईल ते आपलं काय असेल व्हॉल्यूम असेल. तर व्हॉल्यूमच्या केसमध्ये तुम्हाला कोणता पण आकार दिलेला असेल तिथे जेवढे माप असेल त्या सर्व मापांचा काय करायचा फक्त गुणाकार. ठीक आहे. बघूया मग आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. हे बघा प्रश्न घेण्यासारखे खूप आहे, पण तुम्हाला आता जो शेवटचा वेळ आहे हा थोडासा कमी आहे, त्यामुळे मी तुम्हाला फक्त जे सोपे सोपे आणि येण्यासारखे तुम्हाला सॉल्व पण करता येतील आणि समजतील पण, आणि बोर्डाला पण पडू शकता असे जे प्रश्न आहे ते मी घेतलेले. आता हा आपल्या आजच्या सिरीजचा शेवटचा प्रश्न काय, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर टँक ऑफ 30 मीटर लेंथ 20 मीटर वाईड अँड 10 मीटर हाईट. एवढंच मी वरती तुम्हाला तेच एक्सप्लेन केलं, जिथं जिथं काय शब्द येईल व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम काय ते मागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही सर्व व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजत असेल. आता जे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, कोणते पण बॉडी असेल, कोणतं पण हे असेल शेप असेल. आता या शेपची जी कॅपॅसिटी असते, म्हणजे याच्यात समजा पाणी वगैरे ऑइल वगैरे जे काही आहे, तर याचे जे टोटल कंटेन असतं, ठीक आहे, याचं जे टोटल कंटेन असतं याच्यामध्ये किती बसू शकतं त्या कंटेनला आपण काय म्हणतो व्हॉल्यूम म्हणतो. जसं तुम्ही आता पाण्याची बॉटल बघता बघा, त्याच्यावर लिहिलेलं असतं 1 लिटर 2 लिटर 2.5 लिटर हाफ लिटर 800 ml वगैरे वगैरे. तर हे ते काय सांगतं त्याची कॅपॅसिटी सांगतं. कॅपॅसिटी म्हणजे काय, ती बॉटल जर 1 लिटरची असेल तर त्याच्यात पाणी किती, पाणी ऑइल किंवा जे काय असेल ते किती बसणार 1 लिटरच बसणार, 1 लिटर पेक्षा जास्त बसणार नाही. मग तीच काय त्याची व्हॉल्यूम, तेच काय त्याचं व्हॉल्यूम. सेम आता आपल्याला इथं त्यांनी रेक्टँग्युलर टँकचं विचारलंय, म्हणजे इथं पण टँकच आहे आपली, पण टँक कशी आहे रेक्टँग्युलर आहे. हा पण शेप असा ड्रॉ होणार, हा पण शेप कसा ड्रॉ होणार असाच. पण आता रेक्टँग्युलर टँकचा हा वरचा पोर्शन आहे हा कसा आहे ब्लँक आहे असं आपण समजू. ब्लँक म्हणजे काय, वरतून तो रिकामा आहे. बरोबर. म्हणजे याच्यातून आता आपण काय टाकणार, समजा पाणी किंवा ऑइल जे काय तुम्ही असेल ते आपण एखादा समजा लिक्विड टाकणार, पाणी किंवा ऑइल. बरोबर आहे. ते ऑइल आता या टँक मध्ये काय होणार पूर्ण असा या पद्धतीने स्टोअर होणार. बरोबर आहे. मग आता याची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला 30 मीटर, विड्थ किती दिलेली आहे 20 मीटर, आणि हाईट किती दिली आहे 10 मीटर. मग आता आपल्याला याचा काय काढायचा आहे व्हॉल्यूम काढायचा आहे, मगाशीच सांगितलं तुम्हाला. मग व्हॉल्यूम साठी आपल्याला हे सर्व डायमेन्शन कन्सिडर करावं लागेल. मग हा 30 गुणिले 20 गुणिले हा 10, या तिघांचा काय करावं लागेल आपल्याला गुणाकार. 30 गुणिले 20 गुणिले 10. बरोबर आहे. 3 दुने किती होतात 6, आणि 6 1 6, टोटल शून्य किती आले 1.
2 आणि 3. 1 2 आणि 3 आणि व्हॉल्यूमचं युनिट काय येणार मीटर क्यूब. मग आपलं जे फायनल आन्सर आहे ते किती आलं 6000 मीटर क्यूब. ठीक आहे. मग हे होते आजचे 39 टोटल जे आपले आतापर्यंत एमसीक्यू झाले ते. आणि आतापर्यंत मी टोटल याचे 4 पार्ट आपले जे चॅनल आहे त्याच्यावर अपलोड केलेले आहे. तुम्ही सर्व पार्ट नक्की बघा पेपरला जाण्याच्या आधी. आणि लवकरच आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे जे एमसीक्यू ते पण घेऊन येणार आहे. आणि जे सेकंड इयरचे विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी पेपर दिलेला आहे त्यांच्याकडून पण रिस्पॉन्स कलेक्ट करून तुम्हाला जे पेपरला आयएमपी प्रश्न पडणार आहे ते पण मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तसंच आपण लवकरच लाईव्ह सेशन पण घेणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू.